आता आई करायला लागली भजी. त्याला काय काय आणायचं आहे वाटतं, सोडा. काय काय आणायचं आहे? आपण किती चौघ जण असली म्हणजे एकाला 4-4 भजी. मित्रांनो, आईला ओवा आणून दिलाय. आता आई भजी करायला लागली. ही काय 3 भजी झाल्यात. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 14 जुलै 2026 आणि आज ब्लॉग करायला लेट झाला. आता वाजलेत 7:45 वाजलेत रात्रीचे. अहो, घड्या मी दाखवूनच जाईल आहे का. रात्रीचे 7:45 वाजलेत आणि मी ब्लॉग आत्ता सुरू करायला लागले. कारण की कामाला गेलेलो सकाळी लवकर आणि आत्ता आलूया. 7:45 वाजले. म्हणलं आत्ताच ब्लॉग सुरू करावं. आणि आज लई लेट झालं ना यायला पण कामावर नाहीतर मी ब्लॉग बनवला असता आज. ते आत्ताच बनवायला लागले. आता आई करायला लागली भजी. त्याला काय काय आणायचं आहे वाटतं, सोडा. काय काय आणायचं आहे? ववा आणायचं का सोडा? नाही, सोडा आणायचा आहे. ती काय भजीचा बेत चालू आहे. आई कालवायला लागली. त्यात कांदा टाकला आहे. कांदाने काय 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 टाकले त्यात? कांदा, हळद पण टाकते तू भजीत? हळद टाकले भजीत. आमच्यात तर दरवेळी हळदच टाकतात भजीत. म्हणजे किती भजी होणार ह्याच्यात? फक्त 2-2? हाय पुरणार नाही ग. या डब्यात पीठ आहे. ओहो, मला असं कंबरला धरून डबाई करायला पाहिजे. हे जर ओहो ओहो, अगं भरपूर आहे की पीठ. जास्त करायला पाहिजे होतंस तू. आपण किती चौघ जण असली म्हणजे एकाला 4-4 भजी. हा, मग 4-4 भजी ना पुरणार नाही ग. नेमका ओवा पाहिजे का सोडा? मला ओवा पाहिजे का? कुठली बरणी? कुठली बरणी म्हणत्या? ही वय यात ओवा आहे का बघ म्हणत्या. आहे का बाबा यात? काय काय अगं, पनीर मसाला वाटते. तू म्हणली सोडा आहे यात. काय ती ओवा? हा, हाय का बरोबर मीठ बघ बरं. मग ओवा आणू का नको? थोडस मीठ मीठ ही मीठच आहे का? यात मीठ आहे. सोडा सोडा नाही का इथं? बघितलं मी सगळीकडं. दे की आणतो मग सोडा. थोडस हे लई टाकू नको, मी थोडंसंच टाक. हा, आता एकदम अशी झक्काच भजी होणार आहे की नाही? हा, दे म्हणताना तू पैसे पण देणार ओवा आणायला. बरं दे पैसे. आता सोडा कुठं? आमच्या घरात काय गावत नाही लवकर. सोडा नाही, काय नाही. कुठं बघायचं आता? इथं आहे का? आता कुठं गावायचा सोडा? आत्ता काढलेलीच वय? नाही त्यात नाही आहे. ही आहे. हाय वे बघू. हा सोडा आहे वे. हा बघा, गावला सोडा आहे. ही धर. थांब बघतो आहे का धर. माझ्याकडे आता कुठलं पैसे पगार झाल्याशिवाय. आई म्हणते 10 रुपये आहेत का? मी तर ठेवलेलं काय, मी कुठं पण ठेवतो पैसे. किती रुपये आहेत ती? 1 रुपया आहे. नको, पैसेच नाही ती. नाही ग, 1 रुपया माझ्याकडं. पगार झाल्याशिवाय कुठलं पैसे माझ्याकडं. आणू का नको बाबा? मग पैसे दे ना. मित्रांनो, आईला ओवा आणून दिलाय. आता आई भजी करायला लागली. ही काय 3 भजी झाल्यात. कशा आहे? खुशखुशीत भजी झाल्यात. आता एवढंच पीठ राहिलं या. ओहो, लय घट्ट झाले पीठ. चिकटल्यात की ग? ही काय एकदम मुलायम भजी झाल्यात. तू मधली बरोबर झालं, मग कशाला करते आज गे?
आता म्हणली तू मला भजी आता लय खाऊ वाटले, आता तूच म्हणतेस बरोबर नाही झाली. एक खाऊ काय? नको नको थांब जरा म्हणजे तरी बघू किती होते बाई तरी करून काय माझे 8 वाजून 8 वाजले. 8 नव 8 वाजून 5 मिनिटं झाले बरोबर. मी सोडू काय भजी? नको 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 म्हणताय का? हलवाय पाहिजे. बंद कर उठ उठ मला तुझे त्यात किडा पडलाय का कधी? नाही नाही बघ ते काळ काळ तेलाच पोक आहे काहीतरी दिसलं पोटीत मला. जा. आता किडा कशाला? वरनं पडलेलं आता दिसलं मला नाही, काहीतरी. बघ नाहीतर नाही 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 पडत जा काय व्यवस्थित सोड. तेल उडेल अंगावर. वास करतो आम्ही एवढी. किती होते त्याच्यात? शेवटचीच आहे ना. 1 2 काय वास येते. वास मस्त येतोय भजीचा. पण तू कोथिंबीर पण टाकाय पाहिजे होती थोडी. आता जा बोलतस मोठं मोठं कोथिंबीर आणि मिरची. मलाच कावा लागलाय काय. टाक आता सगळंच पुसून. मित्रांनो बघा एवढी भजी झाल्यात आहे का. एवढी चाळण भरून भजी झाल्यात. काय काय जरा करपले ती काय काय नाही करपलेलं आहे ती आहे का. पण मस्त लागतात भजी. यात जरा हळद जास्त घातल्या. आम्ही दरवेळी भजी करताना हळद जास्त घालतो. कारण की हळद घातलेलं चांगलं असतं ना भजीत. त्यामुळं मी काय लय खाणार नाही. लयत लय 2 भजी खातोय लय नाही. मित्रांनो अर्जुननं चिठ्ठीत काय लिहून ठेवले कोपऱ्यात काय कळना झाले. अर्जुन म्हणजे तुम्हाला माहीतच आहे मध्ये 15 दिवस आलेला मामाचा मुलगा. त्यानं चिठ्ठीत काय लिहून ठेवले कोपऱ्यात म्हणजे मला कोपऱ्यात गावली ना चिठ्ठी. हे काय काय लिहिले काय कळना झाले. थांबा तुम्हाला वाचून दाखवतो काय लिहिले. चेतनच्या लग्नासाठी गिफ्ट काय आणणार? 2 आप्पाला चड्डा, 1 शर्ट, 5 पार्ट, 6 बूट आणि 5 बायको आणि का उरलं बायकोसाठी 20 साडी. असं लिहिलं हाय का. कुठली भाषा आहे तीच कळणं झाले अर्जुनची. अर्जुन पण काय काय लिहिलं काय सांगता येत नाही. मला कोपऱ्यात चिठ्ठी गावली. आता त्याला जाऊन 1-2 महिने झाले असतील 2 ते 3. तेव्हा त्यानं लिहून ठेवलेलं आहे. आणि त्यानं एकदम अशी आतमध्ये चिठ्ठी ठेवलेली ह्याच्या कोणाला घाव नाही म्हणून लिहून ठेवले. का लिहून ठेवले काय माहिती. चला मित्रांनो आजचा ब्लॉग समाप्त करत आहे. आणि तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.